गृहलक्ष्मी स्कीम्स फरवरी और मार्च के पेंडिंग अमाउंट कब तक आएंगे और जिसका भी पेंडिंग अमाउंट अब तक नहीं आया है उन लोगों को क्या करना है और गृहलक्ष्मी बैंक लोन अपडेट के बारे में इस वीडियो में हम मुकम्मल जानकारी हासिल करने वाले हैं। दोस्तों, अगर आप हमारे चैनल में नए हैं तो हमारे चैनल को ज़रूर सब्सक्राइब करें ताकि आने वाली ऐसी ही न्यू अपडेट आप तक जल्द पहुंचे। ನಾನು ಮುಂಚೆನೆ ಹೇಳ್ದ ಹಾಗೆ 6 ತಿಂಗಳು ಅವರು ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು 200 ರೂಪಾಯಿ ತಮ್ಮ ಸೇವಿಂಗ್ ಅಕೌಂಟ್ ನಲ್ಲಿ 200 ರೂಪಾಯಿನ ಇಡಬೇಕಾಗತ್ತೆ. ಇದು ನಿರಂತರ, ಬರೀ 6 ತಿಂಗಳು ಅಷ್ಟೇ ಇಡೋದಲ್ಲ, ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು 200 ರೂಪಾಯಿ ಅವ್ರು ಸೇವ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ 6 ತಿಂಗಳಿಗೆ ಅವ್ರು ಎಲಿಜಿಬಲ್ ಆಗ್ತಾರೆ. ಅವ್ರು ಒಮ್ಮೆ ಎಲಿಜಿಬಲ್ ಆದ್ರು ಶೇರ್ ಹೋಲ್ಡರ್ಸ್, ನಮ್ಮ ಗೃಹಲಕ್ಷ್ಮಿಯ ಶೇರ್ ಹೋಲ್ಡರ್ಸ್ 6 ತಿಂಗಳಿಗೆ ಎಲಿಜಿಬಲ್ ಆಗ್ತಾರೆ. 6 ತಿಂಗಳ ಆದ ತಕ್ಷಣ ಯಾರ್ಯಾರು ಅಪ್ಲಿಕೆಂಟ್ ಇರ್ತಾರೆ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲರನ್ನು ಕೂಡ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಇರುತ್ತೆ, 13 ಜನರ ಒಂದು ನಮ್ಮ ಕಮಿಟಿ ಇರುತ್ತೆ. ನಾನು ಅಧ್ಯಕ್ಷ ಇರ್ತೀನಿ. ಸೊ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಅವರು, ನಮ್ಮ ಡೈರೆಕ್ಟರ್ಗಳು, ಸೊ 8 ಜನ ಚುನಾಯಿತ ಡೈರೆಕ್ಟರ್ಗಳು ಬರ್ತಾರೆ ಈ ಒಂದು ಬ್ಯಾಂಕ್ ನಲ್ಲಿ. ಸೊ ಆ ಕಮಿಟಿ ಎದುರುಗಡೆ ಇಟ್ಟು ಸ್ಕ್ರೂಟ್ನಿ ಮಾಡಿ ಒಂದು ಕಮಿಟಿ ನಮ್ಗೆ ಕೊಡುತ್ತೆ. ಸೊ ಕಮಿಟಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡು ನಾರ್ಮ್ಸ್ ಕಂಡೀಷನ್ ಅಂತ ಜಾಸ್ತಿ ಇಡೋದಿಲ್ಲ, ಅದನ್ನ ನಾನು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಹೀಗಾಗ್ಬಾರ್ದು, ನಾಳೆ ಜನರಿಗೆ ನೀವು ಈ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಇಲ್ಲ, ನಿಮ್ದು ಆದಿಲ್ಲ ಅಂತ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ಲಿ ಅನ್ನೋ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಕಡಿಮೆ ಬಡ್ಡಿ ದರದಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಬಹಳಷ್ಟು ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಗಿ ನಾವೇನು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಆಗ್ಲಿ ಇದನ್ನಾಗ್ಲಿ ಮಾಡಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಸಹಾಯ ಆಗೋ ರೀತಿ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜೊತೆಲಿ ಎಲ್ಲಾ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೂ ಕೂಡ ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆಯನ್ನ ಮಾಡಿಸುವಂತ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಾಹಸ। फरवरी और मार्च के अमाउंट जैसे कि लक्ष्मी हेब्बाळकर मैम ने कहा पिछले वीडियोस में बहुत जल्द आना स्टार्ट हो जाएंगे, क्योंकि जो अमाउंट था फरवरी और मार्च का जो 2024 का वो अकाउंट को डालना स्टार्ट हो चुका है। लगभग आपको 1 वीक या 2 वीक के अंदर वो पेंडिंग अमाउंट आएगा। और इसी के साथ साथ जो है गृहलक्ष्मी बैंक के अपडेट के बारे में जो मैडम ने कहा, लगभग जो भी इस गृहलक्ष्मी बैंक में मेंबरशिप लेने के बाद 1,250 रुपये मेंबरशिप लेने के बाद हर महीना आपके सेविंग अकाउंट में, आप ही के अकाउंट में 200 रुपीस ऐड करना होगा। ये सिर्फ 6 मंथ्स के लिए नहीं बल्कि कंटिन्यू आपको डालना होगा 200 रुपीस। आप जितना चाहे डाल सकते हैं, लेकिन आप क्या है हर महीना 200 रुपये ही उस अकाउंट में डालें। जब तक आपका लोन अपडेट नहीं होता, जब तक आपको लोन नहीं मिलता, उस वक्त तक भी आप क्या करें, आपके अकाउंट में सेविंग अकाउंट में 200 रुपये डालें। और इसी के साथ साथ जो है इसमें बहुत सारे कंडीशंस नहीं होंगे, जैसा कि लक्ष्मी हेब्बाळकर मैम ने कहा, बहुत ही आसान तरीके से बहुत ही कम इंटरेस्ट में लोन दिया जाएगा, जो 30,000 से लेकर 3 लाख तक का लोन होगा। और इसी के साथ साथ जो है बहुत सारे कंडीशंस, एलिजिबिलिटी जो कंडीशंस हैं वो नहीं अप्लाई करेंगे। जो मेंबर्स हैं वो मेंबर्स को बहुत ही आसान तरीके